ओम शांती. 13 नोव्हेंबर 2024. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, सर्वात पहिल्यांदा सर्वांकडून अल्फचा धडा पक्का करून घ्या. तुम्ही आत्मा भाऊ भाऊ आहात. प्रश्न आहे, कोणत्या एका गोष्टीमध्ये श्रीमत हे मनुष्य मताच्या एकदम उलट आहे? उत्तर आहे, मनुष्य मत म्हणते की आम्ही मोक्ष प्राप्त करणार. श्रीमत म्हणते हा ड्रामा अनादी अविनाशी आहे. कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. भले कोणी म्हणेल की हा पार्ट बजावणे मला आवडत नाही, परंतु यामध्ये काहीही करू शकत नाही. पार्ट बजावण्यासाठी यायचेच आहे. श्रीमतच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. मनुष्य मते तर अनेक प्रकारची आहेत. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, बुद्धीमध्ये नेहमी लक्षात राहावे की आता आपण थोड्या काळासाठी संगम युगामध्ये बसलो आहोत. जुनी दुनिया नष्ट झाली की मग आपण नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर होणार. त्यामुळे यामधून बुद्धियोग काढून टाकायचा आहे. दुसरी पॉईंट आहे, सर्व आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन कर्म, अकर्म, विकर्माची गुह्य गती ऐकवायची आहे. सर्वप्रथम अल्फ अर्थात बाबा हाच पाठ पक्का करून घ्यायचा आहे. आजचे वरदान आहे, श्रेष्ठ प्राप्तीच्या प्रत्यक्ष फळाद्वारे सदैव सुखसंपन्न राहणारे एवर हेल्दी भव. स्पष्टीकरण आहे, संगम युगावर आता केले आणि आता लगेच श्रेष्ठ प्राप्तीची अनुभूती झाली. हेच आहे प्रत्यक्ष फळ. सर्वात श्रेष्ठ फळ आहे समीपतेचा अनुभव होणे. आजकाल साकार दुनियेमध्ये म्हणतात की फळ खा तर स्वस्थ राहाल. निरोगी राहण्याचे साधन फळ सांगतात आणि तुम्ही मुले प्रत्येक सेकंदाला प्रत्यक्ष फळ खातच राहता. त्यामुळे कायम निरोगीच आहात. जर कोणी तुम्हाला विचारले की तुमची काय परिस्थिती आहे, तर सांगा की फरिश्त्याची चाल आहे आणि सुखसंपन्न आहोत. स्लोगन आहे, सर्वांच्या आशीर्वादाच्या खजिन्याने संपन्न बना, म्हणजे पुरुषार्थामध्ये मेहनत करावी लागणार नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.